माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करत असताना त्याच मुलाला अधिकार आहे जो मायबापाच्या पाया पडतो, तो जो आई वडिलाच्या पाया कधीच पडत नाही, त्या भडव्याने छत्रपतींचा बिल्ला खिशाला लावणं माझ्या रयतेच्या राजाला आवडणार नाही, आवडणार नाही, त्यांना आवडणार नाही, आवडणार नाही, आवडणार नाही, जो आईला मानत नाही. अहो मुसलमानाच्या बाईला छत्रपतीनं माय म्हणावं? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. तिला पाहुनी आई म्हणाला सामान्य व्याख्या आहे. काळ्या रात्री जिचा अंगाचा प्रकाश पडत होता, काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. याच्यातला मतितार्थ पहा. तिला पाहुनी आई म्हणाला. अरे परस्त्रीला, विरोधकाच्या स्त्रीला आई म्हणण्याची भूमिका ज्याच्या अंतःकरणात आहे, त्याची जयंती करणाऱ्यांनी निदान 9 महिने पोटात जिनं सांभाळलंय, जिनं नाना प्रकारचा त्रास सहन करून याला जन्म दिलाय, त्याला तरी आई म्हणाव. नसता झेंडा घेऊन नाच तू, ते झेंडा उलटा करून याला हाणायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. धर्म उंच जाण्यासाठी धर्मातल्या त्रुटी करणे, पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, हे करावं लागेल ना आपल्याला, तर आपला धर्म. नुसत्या सभा घेतल्यानं आणि माईकवर बोंबलल्यानं धर्म उंच जात नाही, तर धर्मातल्या ज्या त्रुटी येतात ह्या त्रुटी दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं, त्यानं धर्म उंच जात असतो. शास्त्रे एक लक्षात घेऊ का तुम्हाला? धर्माच्या गप्पा कोणी हाणायच्या? जो मायबापाची सेवा करतो. एक सिद्धांत जुन्या माणसाचा आहे, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जो आई वडिलाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जो स्वतःच्या मायबापाला मानित नाही हरामखोर, तो धर्म काय पाळणारे नालायक. विठाला विठाला विठाला. चार भुंगे राहिले होती, आमचा वंश शिल्लक ठेवा याच्याकरता भुंगे शिल्लक ठेवले, आणि ते भुंगे इकडं लाकूड कोरायला आले. अमृतनेनं जोशी काका बंद झालं, रावण मृत्यू पावला. मारुतीराय जवळ गेले. प्रभूने आनंदाचा सुस्कार सोडा. वाचलो रे मारुती, वाचलो, चाल घरी आता स्नान करायचं. मारुतीरायने सांगितलं तुम्ही वाचले पण मला वाचवा. प्रारब्ध क्रियमान सांगायला, प्रारब्ध प्रारब्ध मला वाचवा. प्रभू रामचंद्र म्हणले तू चिरंजीव, तुला कोण मारीन? काय कोणाची मायविली तुला मारायला? म्हणलं मारीत कोण नाही, पण डाग लागन ना, आणि डाग कोणत्याच केमिकलनं धुतल्या जात नाही, तो डाग लागता कामा नये. कसला डाग? अरे सर जिंकलो मी आता. मारुतीराय म्हणले तुम्ही जिंकले नाही, बाईनं तुम्हाला जिंकू दिले. कोण बाई? ज्याला मारलंय त्याची बायको. अरे दर्शन घेऊ तिचं. दर्शन घ्या, लोटांगण घाला, काय करायचं तर करा, पण तिच्या पलंगावर बसावं लागतं. अरे प्रापंचिक स्त्री, तिच्या पलंगावर मी बसायचं? मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, मी सूर्यवंशातला राजा आहे. सर्व बुजुर्ग अंगावर थुंकतील माझ्या, पूर्वज नरकाला जातील. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. अरे माझे पितर मला शाप देतील. मारुतीरायने सांगितलं रामचंद्र भगवान गुरुवर्य प्राणनाथा एक विनंती करा, मी तुमच्यावरती वेळ येऊ देणार नाही, पण तुम्ही त्या पलंगावर हनुमंता. अरे पतिव्रतेच्या पलंगावर मला जाण्यासाठी सांगतो, त्याच्यापेक्षा तिच्या नवऱ्याच्या हातानं मला मरण आलेलं परवड होतं. तिच्या नवऱ्याच्या हातानं मला मरण आलेलं परवड होतं. हे रामायणातून घ्यायचंय, हा आदर्श रामायणातून घ्यायचा आहे, हा आदर्श रामायणातून घ्यायचा आहे. मेलो तरी हरकत नाही, पण एका पवित्र स्त्रीच्या पलंगावर मला धाडतोस. आणि हनुमंता तुला तरी बुद्धी कशाला सुचली? तू तर संन्यासी आहे ना, मागणं पुढे फुफुट आवडे, तुला काय करायचं होतं कुठं नेऊ? तुला काय करावं? मी मरू दे, काय हरकत नाही, पण तू हे अंगाव कशाला घेतलं? ऐकन मालक, माझ्या डोळ्याच्या देखता एका नालायकाच्या हाताने तुम्हाला मृत्यू यावा. चंद्र सूर्य तोपर्यंत मला बुद्धीची देवता, बलाची देवता,
वरिष्ठ सगळ्या लोकांनी मला मान्यता दिली, ह्या पदव्या माझ्या सगळ्या नदीत जात्या. अरे तू तुझं मोठेपण करण्यासाठी मला मातीत घालतो? ऐकायला तयार नाहीत रामचंद्र. मला तिच्या पलंगावर पाठवतो. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू एक लक्षात ठेवा, तुमच्या अंगाला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही याची मी दखल घेतलेली आहे. पण एकच काम करा, मी त्या माऊलीला सांगितलेले माझे मालक तुझ्या पलंगावर येतील, विराम होतील, विश्रांती घेतील. तू त्यांचा आक्षेपण काढ, तुला काय बोलायचं असेल ते बोल. पण माझ्या मालकाला इथे चक्षुया पातील वे भासाम तताम जायते अनिष्टा यत कारोते अनिष्टा ती तत्राती जायते भंगा. फार मोठ्या माणसाचं वाक्य, जाबालींचं वाक्य. जोशी काका जाबाली म्हणतात, लोमस्त्याच्या पलीकडचं म्हणतात, प्रातार भय जायते ती क्रिया भास्करो तेजो भय कांती यत किरणो सर्गोती जायते ये सर्गो नैवत्याधिष्ठितः. सूर्याच्या किरणाला खालीवरी व्हायला एक विलंब थोडा सुद्धा लागत नाही. एखाद्या वेळेस तो टळेल, पण तिथं जर विलंब आला, तिथं जर संकट आलं तर भगवान थांबणार नाहीत. हा जाबालीचा, लोमशांचा पुरावा. त्याच्या पलीकडचा बकदालभ्याचा फार याच्याही पलीकडचा पुरावा आहे. इथे रोमांतंतु ज्या येते चतुर्दश गुणत्रया. केसाचे उभ्या 14 भाग करायचे, केसाचे उभे 14 भाग करायचे. आडवे किती करता येतील, पण उभे 14 करायचे. केस किती बारीकसा असतो डोक्याचा, केसाचे उभे 14 भाग करा. रोमाम चतुर्दश जायते एकम भागा येते जायते अनिष्टा तत्राम नैवम तल्लोकपागा. बकदालभ्यांचा पुरावा. आता त्याच्या पुढचा सांगू काय, बस झाले नि एवढे 3. हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला विठाला. मालक तुम्हाला तिथे इग्न आल्याच्या नंतर तुम्ही थांबायचं नाही. पण अरे हनुमंता तुझ्या लक्षात आहे का रे, अरे आमचा माथा त्याच ठिकाणी टेकतोय पतिव्रतेच्या पायावर. जिका भाग्याची आहे तिचा पती तिचा देव, मानी भरताराची बोली धन्य जगी ती माऊली. तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अरे झुकायची ताकद फक्त पतिव्रतेच्या पायावर आहे. आणि तिचा पलंग आम्ही पायानं मोडाव, काय या पायात ताकद आहे? मारुतीरायाने सांगितलं, प्रभू एक काम करा, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. मी निष्ठावंत संन्यासी आहे आणि निष्ठावंत तुमचा भक्त आहे. माझ्यावर एवढी कृपा करा आणि मारा पलंगाला पाय. प्रभू रामचंद्र दारात आल्याबरोबर काय त्या बाईला आनंद. कर्म सांगायला पैठण मधल्या मालकांचा पुरावा पहिल्या कडव्यातला डबल सांगतोय. मालकाला पाहिल्याबरोबर काय बाईला आनंद वाटला. तलकप सजवलेला होता आणि भगवान प्रभू रामचंद्राने पायाचा अंगठा पलंगाला लावणे आणि पलंग कड 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 पोटणे. सव्याग्र अपसव्याती भागाम दिशान त्यागे शिवयवा. पलंगाकडचं तोंड त्यागलं आणि विरुद्ध दिशेला तोंड केलं जोशी काका महाराज आणि जगाचा मालक निघून गेला. मारुतीरायानं बाईच्या दारात लोटांगण घातलं. आणि मारुतीरायानं लोटांगण घातल्याच्या नंतर मारुतीरायाच्या अंगाला चिटकलेली तिच्या दारातली माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावतात. माझ्या माईनो, तुम्हाला 1-2 शब्द मी थोडेसे कडक बोललो, त्याचा राग मानू नका. याचं कारण सांगतोय. रावण किती नालायक होता, 14 गोष्टीनं, 28 गोष्टीनं आणि 32 गोष्टीनं. रावणाचा नालायकपणा माझा इथपर्यंत माहित आहे. पण रावणाची पत्नी इतकी अधिकारी होती. रावण मारल्याच्या नंतर कामग नावाच्या विमानातून प्रभू रामचंद्र खाली उतरले आणि खाली उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणची माती 3दा कपाळाला लावली आणि लंकेकडे तोंड करून 3दा नमस्कार केला. तर वरी बसलेल्या 6 लोकांनी प्रश्न केला. त्याच्यातली एक सीता होती. सीतेनं प्रश्न केला, ज्या जाग्यावर 6 महिने 26 दिवस मला त्रास झाला त्या ठिकाणची अपवित्र माती तुम्ही कपाळाला का लावली? एक. दुसरा मुद्दा, लंकेकडे तोंड करून नमस्कार का केला? तर विटेवरच्या मालकाने सीतेला सांगितलं, सीते, नवरा मृत्यू पावल्याच्या नंतर आपल्या अगोदर नवऱ्याचं शरीर जळू नये अशी दखल घेणारी फक्त मंदोदरी होती. 22 वर्ष काही महिन्याच्या नंतर 22 वर्ष काही महिन्याचा मुलगा झाल्यावर त्या मुलाच्या वाचवण्याचं पत्र विटेवरच्या मालकाला लिहावं म्हणून डाव्या वक्षस्थळातून दूध आलं. तिला सुभद्रा म्हणतात. अभिमन्यूचं पत्र लिहायचं होतं त्याला वाचवा म्हणून. पण आयुष्यभर ज्याच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, अग्नीची प्रार्थना केली, मला अगोदर जाळ माझ्या मालकाला नंतर जाळ. अग्नीनं सांगितलं, मेलेल्या माणसाच्या कपड्याला विस्तू लागला की शरीर जळत असते आणि पतिव्रतेचं शरीर जळतंय, कपडे जळत नाही. सतीनं देखे आग्न.
हा नियम आहे शास्त्राचा. मी तुझ्या मालकाला अगोदर जाईन. तर मंदोदरीनं सांगितलं, अग्निराजा तू तुझ्या सत्तेवर आरूढ राह, मी माझ्या सत्तेवर आरूढ राहते. जोशी काका रावणाच्या अंगाला लागलेला अग्नी, भराग्नी नावाचा अग्नी, मंदोदरीनं वक्षस्थळातल्या दुधाच्या धाराने विजिला. जगात एक नंबरची बाई. नवऱ्याच्या प्रेताला लागलेला अग्नी जिने वक्षस्थळातल्या दुधाने विजवा, ती सामान्य पतिव्रता आहे. आणि त्या पतिव्रतेचा स्पर्श या मातीला झालाय. म्हणून या ठिकाणची माती विटेवरचा मालक 7व्या अवतारात कपाळाला लावतोय. त्या पतिव्रतेचा वास त्या लंकेत होता, म्हणून त्या भूमीला 3दा नमस्कार केला. मारुतीराय ज्या जागे लोळले त्या जागेवरची माती प्रभू रामचंद्राने कपाळाला का लावली? या पृथ्वीवर जितके देश आहेत, नवऱ्यासाठी अमृताचा कलश असणारी फक्त एकच चंद्रसेना होती. आणि अशी पवित्र पतिव्रता ज्या भूमीत आहे, जिचा पदस्पर्श या मातीला लागलाय, ती माती तुझ्या अंगाला आहे हनुमंता. म्हणून ती माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला लावली. आश्चर्यचकित. आता ऐका मागचं घरानं. आता आपल्या अभंगाच्या कडव्यावर या. हो, कडव्यावर जर आपण नाही आलं तर लोक म्हणतील हे बोलत कडे पण भंगारच वापरते. असलं नाही झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे. काय शाप झाला शिरसगावकर? मारुतीरायची शेपटी धरली तिनं. कुठं निघाला रे? कुठं निघाला? कुठं निघाला तो? कुठं निघाला? म्हणलं आई साहेब मा काय चुकलंय? माझं काय चुकलंय? तुम्ही म्हणले पलंगावर आणा, मी आणलं. पण मी तुम्हाला सांगितलं होतं संकट येता कामा नये. मारुतीरायची शेपटी धरली. सांग तुझ्या आतापर्यंत केलेल्या नाम साधनेची शपथ आहे. भुंगे कोणी मारले? बोलती बंद झाली. एका भुंग्याचं पंख, मेलेल्या भुंग्याचं पंख शेपटीत अडकलेलं होतं. मृतायति जायते नं कीटकानां यति पिच्छानायां पुच्छाग्रयो. पिच्छ म्हणजे पंख, पुच्छाग्र म्हणजे शेपटी, नाग्र म्हणजे शेवटचा भाग. मेलेल्या भुंग्याचं पंख मारुतीरायच्या शेपटीत सापडलं. ती पतिव्रता आहे, तिची दृष्टी फार टोकाची आहे. का रे हनुमंता, कोण भुंगे मारले? मीच मारले. मग लक्षात ठेव, तुझ्या मालकाचा मर्यादा पुरुषोत्तम हा भाग संपू नये याच्याकरता तुला आनंद होता. लक्षात ठेव, तुझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला मी पलंगावर आणण्यासाठी इतकी आतुर होते. मी कपाळाचं कुंकू पुसलं. माझा काय दोष रे? काय दोष आहे? लक्षात ठेव, एवढी बलशाली शेपटी, पण एक दिवशी तुला राहणार नाही. एक दिवशी तुला राहणार नाही. म्हणून रामेश्वरात बिना शेपटीचे मारुतीराय. आणि इकडचा भाग थोडासा ऐका. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, प्रभू. मालकाने माग नाही पाहिलं, तिकडे बघूनच सांगितलं, माय आई साहेब पुढच्या अवतारात तुम्हाला धर्मपत्नी म्हणून स्वीकारीन. पण त्या बाईनं सांगितलं, आत्ताचा आनंद मातीत घातलास. काय कर्म चुकलं? ज्या अंगठ्यानं माझा पलंग मोडलास त्याच अंगठ्याला जरा नावाचा पारधी बाण मारीन. द्वापार युगात त्याच अंगठ्याला जरा नावाचा पारधी बाण मारीन. आणि भिल्ले इंधिले शारंगधर, आणि तुझा शेवट त्या अवतारात होईल. कल्पना करा, टोकाचा संन्यासी, कर्म चुकल्यामुळे बाई ज्या शापानं शेपटी गेली. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि त्या बाईसाठी कर्म चुकलं, याच्या करता अंगठ्याला बाण लागला. म्हणून देवालाही कर्म चुकीता आलं नाही, एक नंबरच्या संन्याशाला कर्म चुकीता आलं नाही. म्हणून पैठणचे मालक पुन्हा पहिल्या कडव्यात म्हणतात,
वाढवायचं का? मागच्या कोणाला शुगर काय असली लघुशंकर काय नाही. गरजे माऊली आपण लोकांच्या गावातला सरपंच नाही झालं पाहिजे. जोशी काका वाढवा मला पावर ऐकायला. गीतेचं अध्ययन करतात ते. चला 10 मिनिटं सरकतो पुढे. जोशी काका 5 पतिव्रतेच्या यादीत गांधारीचा नंबर आहे. हो अण्णा गांधारीचा नंबर आहे. गांधारी किती अधिकारी सांगतो तुम्हाला. ठराविक लोकांच्या मसन वाट्यात पंढरपुरातला मालक मसन वाट्यात ठराविक व्यक्तींच्या पाया पडला. मला वाचण्याचं नाद आहे, मी त्याचे पुरावे देईल. महर्षी सांदीपनींच्या पुत्राचा अंत्यविधी करत असताना एकदा मेलेला उठून आणला, मृतपुत्र जीवविला, समुद्रात बुडून वारला होता. पण नंतर कालांतरानं महर्षी सांदीपनींच्या अगोदर पुत्र मरण पावला, तर त्याच्या अंत्यविधीला महर्षी सांदीपनींच्या पत्नीनं 12 वर्ष पंढरपुरातल्या मालकाला भाकरी घातल्या होत्या, कारण सांदीपनींच्या आश्रमावर शिकायला होते. तर तिनं सांगितलं, कृष्ण एकदा उठून आणलंस पुन्हा चालतंय का, माफ करा म्हणले. आणि त्याचा अंत्यविधी करत असताना त्या बाईच्या पाया पडला पंढरपुरातला मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. आणि 100 कौरव मृत्यू पावले. ज्या वेळेला दुर्योधनाची राख सावडायला गांधारी मशानभूमीत जाते, त्यावेळेला तिनं डोळ्यातल्या अश्रूंनी राख ओली केली आणि त्या राखेचा गोळा तयार केला आणि राखेचा पुतळा तयार केला आणि उजव्या हातात पुतळा घेतला आणि कृष्णाला सांगितलं, कन्हैया लक्षात ठेवा, आतापर्यंत माझ्या 100 पोराने काय केलं असेल तर करू दे रे बाळा, पण एक लक्षात घ्या, आता या राखेचा दुर्योधन जिवंत कर, जीवनभर धर्माच्या डोक्यावर छत्री धरील, जीवनभर धर्माच्या डोक्यावर छत्री धरील. असा पुरावा सापडला महाभारतात की जगाचा मालक 2 वेळेस गांधारीच्या पाया मशानभूमीत पडला. त्याचा एक गुडघा दुर्योधनाच्या राखेत होता, जिथं दुर्योधन पेटीलाय का, एक गुडघा दुर्योधनाच्या राखेत होता, दुसरा गुडघा दुसऱ्या भूमीत होता आणि माथा राखेनं लथपथलेल्या गांधारीच्या पायावर होता. कोणाच्या पाया पडायला रिकाम का? इतकी गांधारी अधिकारी, एवढी गांधारी अधिकारी. पण तिनं माझ्या विदुर काकांना प्रश्न केला. कधी प्रश्न केला? पांडव राज्यावर बसल्याच्या नंतर धृतराष्ट्र आणि गांधारी वनाला निघून गेले. तसं पांडवांची इच्छा नव्हती आपल्या काकांनी काकीने जावं, पण लाज वाटत होती त्यांना, आपण इतका त्रास दिला, आता इथं राज्य कसं भोगायचं. शेवटचा पुरावा झाला महाराज, एवढाच ऐकवा, एवढा ऐकू. म्हणून वनात गेले, तो वनात भेटायला एकटा दुर्योधन, आपलं विदुर काका गेले, राजकारणातला 2 नंबरचा डॉन भेटायला गेले. तर एरवी वनामध्ये जंगलात असताना एखादा वाघ जायचा, तर बाजूला बसलेल्या धृतराष्ट्राने आपल्या पत्नीच्या मांडीला हात लावायचा. काय पावर होती, काय पावर असेल माझ्या माईनं तुमच्यात. या भारताचा एकेकाळीचा राजा, या भारताचा एकेकाळी सार्वभौम राजा, त्या राजाने वाघाच्या पावलाचा आवाज ऐकल्याबरोबर पत्नीच्या मांडीला स्पर्श करायचा. यदि भार्या ततज्जा येते आशिषो भवत पुनिता नैवम इच्छिन्नती काया. बायकोच्या पुण्याईच्या बळावर एकही हिंस्र पशु धृतराष्ट्राचा अंगबोच करीत नव्हता, इतकी पतिव्रतेत ताकद होती. म्हणून मांडीला स्पर्श करायचा. एकही हिंस्र पशु जवळ येत नव्हता झाडाखाली. पण आज तिकून येणाऱ्या व्यक्तीच्या पायाखालची वाळलेली पानं चुरगाळत होती, बारीक बारीक काड्या अशा कटाकटा वाजत होत्या. तर गांधारीच्या लक्षात आलं, आपल्या मालकाला झोप लागली का काय, एखादा वाघ सिंह जवळ यायलाय आणि आज माझ्या मालकाने माझ्या मांडीला हात का नाही लावला. तर तेवढ्या वेळेस उलट गांधारीनं आपल्या पतीच्या मांडीवर हात ठेवला. माझ्या पुण्याईच्या बळावर वाघ माझ्या मालकाला बोच करणार नाही. पण शिवाजी भाऊ धृतराष्ट्राने आपल्या पत्नीचा मांडीवरला हात खाली टेकला आणि पत्नीला सांगितलं, प्रिय, या जंगलातल्या सगळ्या वाघाला, सिंहाला, बिबट्याला, अस्वलाला कळालंय, पतिव्रता या जंगलात आली, हिच्या मालकाला बोच करणार नाहीत. आज आपल्या जवळ येणारा वाघ सिंह नसून एकच आहे, तो माझा भाऊ आहे, तो माझा भाऊ आहे.
धृतराष्ट्राने फुटक्या डोळ्याने हात पुढे केलेला आवाज दिला, इदुरा आलास? ये रे राजा, ये इदुरा ये. पतिव्रता मोठ्या भाऊजाईच्या पायावर डोकं ठेवलं, साष्टांग दंडवत धृतराष्ट्राच्या चरणावर घातला. दादा जाऊ नको बोललो होतं रे, नको राहू पांडवाच्या महालात, पण हस्तिनापूरच्या उत्तर दिशेला मी एक झोपडं केलंय, त्याच्यात थांबला असतास. असू दे. गांधारीने एके दिवशी धृतराष्ट्राला विचारलं होतं, पती परमेश्वरा, तुम्हाला दिसत नाही याच्याकरता जग पाहू नये म्हणून डोळ्याला पट्टी बांधली, तरी 100 का मरावे, तरी 100 का मरावे पुत्र, एखादा तरी का जिवंत राहू नये. हे वाक्य आपल्या बायकोचं ऐकलेलं धृतराष्ट्राच्या अंतःकरणात होतं. आज विदुर काका त्रिकालज्ञानी होते. ज्योतिष्य शास्त्राचा कालाचा करण बव पळ निमिष पंचांगाची भाषा आहे. करणो बवक पळा जायते निमिषा लाघवी सगस्विता यत पूर्ण मिथ्याति जायते पूर्ण सहिष्णुती जायते. ही पंचांगाची परिभाषा विदुर काकाला अवगत होती, ज्याला आपण ज्योतिष्य शास्त्र म्हणतो. विचारलं, हे काका जी, अरे तुझ्या वहिनी साहेबांची इच्छा आहे की मला 100 पुत्र असताना एक सुद्धा खांदा देण्यासाठी का नसावा, आणि माझी एक इच्छा आहे रे काका. हे विदुरा, मी अंध का झाला असं. पण विदुर काकाला एक माहित होतं, एव्हा वाईट माणसाला सुद्धा सरळ सरळ तोंडावर वाईट म्हणलं की त्याचा राग येत असतो. हुशार होते विदुर काका. जोशी काका शास्त्र प्रखर भाषेत सांगणं हे शास्त्र सांगणाऱ्याचा दोष असतो. शास्त्र हे विस्तृत भाषेत म्हणजे अध्यस्थित भाषेत सांगणं हे शास्त्र सांगणाऱ्याचा सद्गुण असतो. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. एका माणसानं एका व्यक्तीला प्रश्न केला, माझे स्वप्नात सगळे दात पडले. शिरसगावकरांना विचारलं एका विद्वान माणसाला, माझे स्वप्नात सगळे दात पडले. तर समोरच्या विद्वान व्यक्तीनं सांगितलं, स्वप्नात तुमचे दात पडले सगळे, तुमच्या देखता तुमच्या घरातले सगळे मरणार. ते म्हणला, तुला दक्षिणा नाही, उठ चाल, तुला दक्षिणा नाही, उठ, माझ्या घरातले माझ्या देखता मारतोस, उठ उठ उठ, तो काळ तोंड तिकडं कर. काय चुकलं त्याच? त्यानं मला विचारलं, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर, परवाला मला स्वप्न पडलं, याचा दोष काय? वा 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 राजे, ओ काय सांगायचं. यथा कालाति चक्रो भया जायते पुनित पिंडा. तुम्ही एवढे पुण्यवान आहात की घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला आयुष्य जास्त आहे. वायर ढिले आहेत का तुमची? पहिल्यानं काय सांगितलं होतं? तुमच्या देखता घरातली तुमच्या सगळी माणसं तुमच्या आधी मरणार. आणि मी काय सांगितलं? तुम्ही इतके नशीबवान आहात की घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला जास्त आयुष्य आहे. अर्थ काय दोन्हीचा? फक्त चोमळून हाणलं. आणि पहिल्यानं सरळ निबर टाचाच्या बुटानं हाणलं. मी बुटानंच हाणलं, पण आधी लोणी लावलं मग हाणलं. शास्त्र असं सांगत जावं. विदुर काका हे शास्त्रात पारंगत होते. महाराजजी पारंगत होते. पण विदुर काकाच्या लक्षात आलं, 65 क्विंटल पोलादाच्या भीमाचा हिवाळा करू शकते. गुरगुर गुरगुर अशी बांगडी करू शकते. मी जर याला सरळ सरळ म्हणलं तू या 14व्या जन्मातलं पाप आहे, तर मला दाबून जाग्यावर मारीन. म्हणून विदुर काकानं दोघांच्या अंगावर हात फिरिला. गांधारीला काय कळालं असेल ते पुन्हा कधी एखाद्या कीर्तनात बघू. पण धृतराष्ट्राला काय कळालं? मागच्या 14व्या जन्मात राजपुत्र होता. राजपुत्र होता. कर्म चुकत नाही. मी वारकरी संप्रदायात एकच पाप केलं, फक्त पाकिट घेतो. ते बी घोड्यावर बसल्यामुळे घेतो. घोड्यावर जर बसलो नसतं तर काय करायचं? मागणं पुढून फुपटा उडा आहे का नाही? घोड्यावर बसल्यावर ह्या गोष्टी लागतात.
कारण घोड्यावर बसलं की संग कोणीतरी येतच. कळालं ना घोड्यावर बसलेलं. तरी पण एखाद्या जन्मातलं पाप असेल, 41 वर्षाच्या काळात बसून कीर्तन करावं लागतंय, हे निश्चित पाप असं हे मान्य करावं लागेल. हो, 4 फेब्रुवारी 2019 ला गाडी आदळली, मनक्याला मार लागला. चालतो मी सोहळ्यात चालतो, भाऊ नाही विचारा, वारी नाही सोडित मी पत्रिका बघितल्याबरोबर आमच्या हरिभक्तीपरायण काय नाव लक्षात येईल, कैलास महाराज पंडित. मला पत्रिकेवर अशी दमदार कीर्तन दिसली. तुम्हाला म्हणलं ते सरपंच होते की त्यांना सुद्धा म्हणलं अशी दमदार कीर्तन पाहिजे, जे वाऱ्या करतेत, जे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या माझ्या नाथबाबांच्या वाऱ्या करतेत, अशा लोकांची कीर्तन ऐक जा, तुम्हाला पुण्य लागेल, देव तुमचं भलं करेन. काय करता, एक जण म्हणला महाराज असं कीर्तन झकास करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. कस कीर्तन झकास असते का? अरे कीर्तन सांग. जिथं ज्ञानोबाराय तुकोबारायचे तिला असे सांगितल्या जातात, त्याला कीर्तन म्हणतात. आणि तुला बाकीचं ऐकायला लिमिटेड स्टेज येत ना, ऐक ना, तिकडे जाय ना, घेणं फाशी पाय ना. ते 400 एकर फुकल्या काय स्टेज पाहिल्या. खसखशीच्या पोत्याला एक छिद्र पाडा, खसखशीचं पोत गाडी बाईला टाका, आणि आंबडावणी तू आंबडत म्हणतो पहिले आंबड असं नाव, पण पहिले म्हणे कुठे गेला, आंबडाला गेला, युहा मांडवानं या मांड्याला गेला, अशा जुन्या भाषा होत्या. पहिले 20 किलोची खसखस घेतली आमची इथे, एक जणानं गाडीत पोतं टाकलं, आम्हाला 4 आणि ती आम्हाला दिली नाही, त्यानं दाबण टोचलं. गिरगावला बैलगाडी आली, तर घरी आल्यावर पोतळ रिकामच. तर गिरगाव पासून शिरू लोक बॅटऱ्या लावल्या, रस्त्यानं खसखस दिसत नाही आणि पोत्यात थांबली नाही. हिच तर नाव लक्ष्मी आहे. मग काही स्टेज पाहिल्यावर अशी लक्ष्मी खसखशी सारखीच जाती. ह्या स्टेज कडे चांगलं बघत जा, लक्ष्मी स्थिर राहत्या. कशाला बाकीचे स्टेज बघता. इथं अपेक्षा चांगला ऐकायची करा. ज्यांनी अविरत परमार्थाची सेवा केली, संप्रदायाची सेवा केली, अशा लोकांची कीर्तन ऐका. तात्यांसोबत चाललो होतो एके दिवशी मी, 1.5 तास पुढे आलो दिंडीत. धाप लागत होती हो त्या महात्म्याला, दम लागत होता. बोखारे बुवा सोबत होते, शिवाजीबा बोखारे. तरी सकाळचा काकडा 3 वळी तात्या म्हणतच होते, 3 वळी ऐकूच तर होतो. विचार केला, बाळ्या अरे तू काय 41 वय, तुझं फक्त एक हाडदारचं बारीकचं बाजूला गेले, काय होते चाललं असतं तू. 75 वालांनी गुले बाबांनी, तिथून आल्यावर त्यांना निमोनिया झालता. तरी पण ही लोक वारीत. ज्ञानोबरायच्या पादुका पालखीत टाकल्या की माणसं उभी राहतात, तुकोबरायच्या पादुका पालखीत टाकल्या की माणसं उभी राहतात, सकाळच्या दमाला निहरीला टेकल्या की माणसं खाली बसतात. तोपर्यंत रस्त्यानं खाली सुद्धा बसत नाहीत. अशी निष्ठावंत माणसं आहेत. अशा लोकांची कीर्तन ऐका. आनंद वाटला पत्रिका पाहिल्याच्या नंतर, गोडवा वाटला. ऐका जा अशी. कधी कधी आमच्यासारख्याची टाळा. कारण मी जरी नियम सांभाळीत असेल, पण माझं वय कमी, अजून वय कमी. वारी नाही सोडत कुठलीच, अद्याप सोडणार नाही. वारी आपली नाही, वारी मालकाची. देहूतल्या मालकाची वारी आहे, पैठणच्या मालकांची वारी आहे, आळंदीतल्या मालकांची वारी आहे, पंढरपुरातल्या मालकांची वारी आहे. आपल्याला ती वाऱ्या करता पाठीले. कल्पना करा, बाळ्या वारी करतो याचं भुसकट सांगू तू. बाळ्या जर तुला कोंबडं केलं तर 17 भाईने एकादशच्या दिवशी कापलं असतं. हो, रफिक भाई म्हणला नसता हे बाळू महाराजाचा आत्मा आहे, आपण द्वादशीला कापू, असं नसतं म्हणला असता. एकादशीला कापला असता. बाळ्या तुला माणूस केलं ना, तू वारी करत आहे, तुला वारकरी केलंय. वा, छान. काय सांगत होतो, मागच्या 14व्या जन्मामध्ये धृतराष्ट्र राजपुत्र आहे, आणि सत्ता संपत्ती तारुण्य 3 गोष्टी एकत्रित आल्या की माणूस पाप करते. 3 गोष्टी एकत्रित आल्या की माणूस पाप करते. 22 वर्षाचं तारुण्य घोड्यावर बसला, भातोड अडकिलेलं आहे, कमान अडकिलेली आहे, भातोडवर तिरानं भरलेलं आहे, आणि शिकारी करता गेला. संदेशी बाण सोडित होता. बाण संपली, शिकार सापडी नाही. राग आला, खाली उतरला. डोंगर, उन्हाळ्याचा दिवस होता, डोंगर पूर्ण गवतानी आच्छादून गेलेला होता. उंच गगनचुंबीत झाडं होती, वाळलेलं गवत होतं. खाली उतरला, गारगुंड घेतली, गारगुंडीवर गार मारली, गाडीचे तुकडे केले,
घोड्याला जी रिकीब होती ती लोखंडाची होती. गारगुंड आणि रिकीब असं घर्षण केल्याबरोबर इस्तू झरडा, पर्वत पेटला, राजा निघून आला. ठण 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 पर्वत पेटला. तो पर्वत पेटला. याच्यातून एक आदर्श घ्या. बरेच शेतकरी बांध पेटीत असताना पुढच्याचा विचार करीत नाहीत. मागच्या वर्षी 3 शेतकऱ्यावर केस टाकण्यात आल्या. 7,000 कडब्याची एक वळही आणि 9,000 कडब्याची वळही बांधावर होती. यानं बांध पेटिल्यामुळे तितका कडबा जळाला. पाप कोणाला? आपल्या शेतातला बांध जरी आपल्या मालकीचा असेल, पण आपल्या शेतातला बांध पुढच्याच्या शेताच्या बांधाला चिटकलेला आहे, याचं भान ठेवलं पाहिजे. कुठेही काड्या टाकायच्या नाही. काड्या टाकणं लय सोपं, पण त्याचे परिणाम लय भोगावं लागत असतात. मला सांगा, पुढच्याचं पैशाचं नुकसान झालं असेल ते सोडून द्या, पण 7,000 अधिक 9,000 कडब्यावर किती गाई किती बैल जगले असते. कल्पना करा, हे किती शाप लागते. अहो, कोणाची वायर जळतेत, कोणाची पाईप जळतेत, टाकलेले असते बांधावर, कोणाच्या अवजारं टाकलेले असतात, आऊतखोडं टाकलेले असतात. आता लोखंडी द्या सोडून, पण पहिले लाकडाच्या दांड्या वगैरे असतात, हे जळून जाते. म्हणून आपलं शेत पेटवीत असताना, आपला बांध पेटीत असताना आपला बांध खंडित करायचा, तिथं काळी माती टाकायची आणि मग म्हणजे ह्या अग्नीहून, याच्यावरून लक्षात घ्या. अग्नी पेटल्याच्या नंतर नाना प्रकारच्या जीवाची हत्या झाली. ती आग पेटत पेटत एका दरीपर्यंत आली. त्या दरीमध्ये सर्पिन जणलेली होती. त्यावेळेस पासून कुठलीही सर्पिन अंड्याचा संग्रह करत नाही. ती अंडे सोडत जाते, एका जागेवर नाही, अंडे सोडत जाते. शास्त्र आहे त्याच्यासाठी. ती सर्पिणीने तो अग्नी पाहिल्याच्या नंतर ती फुतकाऱ्याने विझवण्याचा प्रयत्न करत होती, पण आग काही थांबत नव्हती. शेवटी त्या सर्पिणीचे डोळे अंध झाले. ती नाईलाजानं सरपडत सरपडत एका बिळात गेली. तिने तिचा जीव वाचवला, पण तिची 100ला 100 पिलं मृत्यू पावले. कालांतरानं आग शांत झाली. सर्पिन बाहेर आली. सरपटून पाहिलं तर पिल्यांचे मणी झालेले होते. आकाशाकडे मुद्रा केली आणि जगाच्या मालकाला एक विनंती केली, हे ब्रह्मांड नायका, आम्हाला सर्पाच्या योनीत तो जन्माला घातलंस, ते आमचं काही पाप असेल, पण आम्ही सुद्धा तुझीच लेकरं आहेत. या सृष्टीची लेकरे सारी, या विश्वातला प्रत्येक जीव तुझी लेकरं आहेत. आमचं काही चुकलं असेल याच्याकरता आम्हाला सर्पाच्या योनीत घातलंस. अरे, ज्या 22 वर्षाच्या तारुण्य संपन्न राजाने या पर्वताला आग लावावी, नाना प्रकारच्या जीवाचं खाद्य संपलंय, कीटकांचा शेवट केलाय, वन्य प्राण्यांचा शेवट केलाय. अरे, एवढी माझी पिलं मारली, माझी डोळी आंधळी झाली. एक लक्षात ठेवा देवा, मी आतापर्यंतच्या मागच्या कर्तव्याच्या, आता काय पाप असेल द्या सोडून, मागच्या जन्मातल्या पुण्याच्या साठ्याचा संकल्प सोडते. ज्यानं या पर्वताला आग लावल्यामुळे माझे डोळे अंध झाले, त्याला एक अंधा संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. भोग सुटत नाही जोशी काका. आता 5 मिनिटं घेतो. घेऊ का? नाही म्हणणारच नाहीत तुम्ही. लाकडं आहेत का वाळलेले? जाताना बाळ्या फुकावा. पंढरपुरातले मालक एका महाराजाच्या दर्शनाकरता आले. महाराज किती अधिकारी असेल कल्पना करा. त्या महाराजाचं नाव होतं मुनिश्री शरभंगू. जरा वेगात सांगतो, मधले स्टेज सोडून देतो, पटपट सांगतो. मलाही पळायचे सकाळी पुन्हा. इकडे जायचे तुमच्या बाजूला, पण आता घरी जाऊन. हो, आपली बनेल ना अंडरवेल आपल्या घरीच भिजाव. त्या महाराजाचं देव कल्याण करीत असतो. आपले नियम पाळायचे आहे का नाही? मी 27 वर्ष तुमच्यासोबत 14 वर्ष आलं. कधी धुऊ दिली माझी बनेल अंडरवेल? नाही, अद्याप नाही. माझी बनेल ना अंडरवेल माझ्या बायकोनं आईनच धुतली. मी अजून पुन्हा कोणाला धुऊ दिली नाही तर मीच. मात्र आज मग आपण आपलं चांगलं करीत असतो. मग दगडा आपटील्या मरण नाही. हा संप्रदाय अभ्यासापेक्षा वागण्याला किंमत देतो. हो, या संप्रदायाला आचरणाला किंमत आहे. आचरणाला किंमत आहे, हे अभ्यासाला नाही. एक जणानं लय पाठांतर केलं, पण दुसऱ्याकडे बघितल्यावर त्याच्या पोटात डबा उठतो. काय अर्थ? हा संप्रदाय काय सांगतो माहिती? आचरणाची ताकद या संप्रदायात. स्वतःची पत्नी सोडून जगात जी बाई भेटन तिला मायन बहीण म्हण. त्याच्यासारखा महाराज भारतात नाही. परावी नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर विटेवरची मालकीन समजिलं तर आपल्या बँकेतलं खातं जळतं का? आपला ऊस उरपाळतो का? आपलं घर जळतं का? नाही. नियम सांभाळायचे. चला घेतो 5 मिनिटं. मोठी परंपरा आहे. या परंपरेला नामनिष्ठ मुक्त कैवल्य आदरणीय साहेबरावजी महाराज कोठाळकर म्हणायचे, भीमसिंग बाबा म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग. हो,
कारण भीमसिंग बाबाचं गायन ऐकल्याच्या नंतर लताबाईनं मान वाकेल ती भारतरत्न लताबाई. अभंग गायला होता भीमसिंग बाबानं. तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी 13 रागात अभंग गायला होता. लताबाईंनी सांगितलं याच्यातले 3 राग आम्हाला येत नाहीत. काय वाणी असेल होती. आणि त्या महान योगी राजाच्या पदस्पर्शाने, सद्गुरु महंत भीमसिंग बाबाच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली भूमी. इथं बाळ्यानं 10-5 मिनिटं दिले तर काय याचं मीटर जळत का बाळ्याचं? बोला ना बोला. येरी तर गाडीत बोंबलत जाणारच घरा पोचतो का पाणीत. त्याच्यापेक्षा इथं बोलणं येतोय 5 मिनिटं. चला. मला कधी कधी या वयस्कर माणसाचं वाटतं, कोणाला लघवी असती, शुगर असती, तेही बघावं लागतं ना. काय काय गोष्टी समय जाणं नियम आहे त्याला. ह्या एका बाईची इथं 9 क्विंटल सोनं होतं. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं? 2 छटाकाचं. भोगीच्या दिवशी तिनं 9 किलोचं मंगळसूत्र घातलं. सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली. वजनच मेली ती. वजन आता 8.5 ते 10.5 आहे की नाही माझे भाऊ? आमच्या आधी हे उभे राहिलेले असतात ना. हो. पण मग बी दुखत. मी खायला गेले थोडाशी मसड गिसड थोडाशी मी मग बी दुखते ना. हा. पंढरपुरातला मालक दर्शन करता येईल प्रभू रामचंद्र. ज्या महाराजाचे, ते महाराज किती अधिकारी असतील, त्या महाराजाचं नाव मुनिश्री शरभंगू ऋषी. शरभंगू ऋषीच्या दर्शन करता येत असताना प्रभू रामचंद्र महाराजांनी शिष्याला सांगितलं, अरे देव दर्शनाला आले, आश्रम सजवा आणि अंगावरची त्वचा काढली. खट 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 त्वचा काढली, एका गोथुड्यात बांधली आणि ते गोथुडं नेऊन ठेवलं. आणि प्रभू रामचंद्र दर्शन घेऊन जाऊस तर तात्विक त्वचा, साधू आहेत ते. त्याचा अधिकार आता पुन्हा एखाद्या कीर्तनात मानेल तुम्हाला. आता वेगात ऐका. प्रभू रामचंद्राने दर्शन घेतलं लोटांगण. लक्ष्मणजीनं दर्शन घेतलं. लक्ष्मण फिरत राहिले. प्रभू रामचंद्राचं बोलणं आटपलं. सुखदुःखाच्या गप्पा केल्या, निघाले. लक्ष्मणजी फिरत असताना थरथर थरथर गथुडं हालत होतं. विचारलं काय? तर पोरं म्हणले तिकडे सरप आहे. कोणाला सरप सांगायले? शेषाला. लक्ष्मण कोण आहे? शेषाचा अवतार. पोरा म्हणले कोणता सरप रे? पोरं म्हणले नका जाऊ तिकडे, सरप यायला माहितच नाही ना, सगळे सर्प याच्यापासून येत म्हणून. मग पोरं म्हणले तिथे गेल्यावर तुम्हाला उलट्या होत्या. लक्ष्मणजी म्हणले उलट्या व्हायचा काय संबंध नाही, घरून निघलो तेव्हापासून पाणी पिलं नाही तर काय उलटन. गाठ सोडली. साधूची त्वचा आहे, आमच्या गुरुजींची खरी त्वचा आहे. प्रभू रामचंद्र पाया पडत असताना त्यांना वास येईल, त्यांना त्रास होईल, म्हणून तात्विक स्वतःच्या बळावर, भक्तीच्या बळावर त्वचा तयार केली. आणि तुम्ही गेल्याच्या नंतर ही त्वचा पांघरायची. त्या साधूचं नाव होतं शरभंगू नावाचे ऋषी. आले, दर्शन घेऊन निघाले. प्रभू रामचंद्र पुढे गेल्याच्या नंतर लक्ष्मणजीने सांगितलं, महाराज एक विचारू, आमच्या दादाला काही मागितलं का? नाही म्हणले. मागायसाठी भजन करीतच नाही. मग एक विचारू, तुम्हाला काही दुःख आहे का? कवडीचं नाही. सांगू तुम्हाला कोणतं दुःख आहे? तुमच्या अंगातून रक्त, मांस, पू, किडे, बारीक आळ्या येतात. हो म्हणले, ते मागचं पाप आहे माझं. मग आमच्या दादाला म्हणा ना संपवा. बोलव तुझ्या दादाला. दादा काय लखन? दादा महाराजांची ही त्वचा खोटी आहे. महाराजांच्या खऱ्या त्वचेतून रक्त, मांस, पू, घाणेरडा वास येतोय आणि बारीक किड्या आळ्या येतात. भगवान म्हणले, लखन विचार महाराजाला. एका सेकंदात महाराजाची त्वचा सोन्यासारखी करतो. महाराज म्हणले, प्रभू त्वचा सोन्यासारखी करतात, पण राहिलेलं पाप कोणी फेडायचं? ते भोग, राहिलेला भोग. प्रभू रामचंद्र म्हणले, पुढच्या जन्मात तुम्हाला जे जन्म भेटन त्याच्यात तुमची त्वचा खराब होणार. मला नको म्हणले ते. भोगिल्याची भोग. महाराज म्हणले, मला आत्ताच भोगून संपवायचा आहे, राहिलेला भोग पुढच्या जन्मात नको. मागच्या जन्मात केलंय म्हणून आता फेडायलो, आणि आता तू माझं शरीर पवित्र केलंस तर राहिलेला मला पुन्हा पुढच्या जन्मात फेडावं लागेल. मला आताच संपवायचा. मग काय देऊ? मला थंडीचा त्रास होतोय, गरम पाण्याची व्यवस्था कर. आणि अग्निबाण मारला. प्रभू रामचंद्रानं त्या काळात, त्रेतायुगात, आज उनकेश्वरला पाणी गरम आहे, त्याच्या बाजूला 1,000 फुटाचा बोर घ्या, त्याच्यातून पाणी गार येते आणि याच्यातलं गार होत नाही. आमच्या इथलं एक जण मी तिथं नेलं, कर ना आंघोळ. ते म्हणलं, तुला माहिती ना आपल्याला शावर लागते, आपल्याला तुट्या लागतात, टप लागते. मी म्हणलं, प्रवासात काय येळाला किळण, वनवासाला सीताफळ. आता इथं शावरण फ्यावर का आपली सासरवाडी नाही म्हणलं कोणाची. मेदेल ढोकलून म्हणला, गरम पाणी कोणी केलं? म्हणलं, तू या मेवणीनं.
10,000 वर्षापूर्वी अग्निबाण मारला जशी कथा कैलास बुवा, अजून त्याच्यातलं पाणी गार होत नाही. काय साधूची ताकद आहे. म्हणून आपला धर्म माना, म्हणून आपल्या पुराणाला माना, म्हणून आपल्या शास्त्रांना माना, म्हणून आपल्या संतांना माना, म्हणून आपलं जतन करा. इतका अधिकार संपन्न आहे. कल्पना करा, ज्याच्या पाया पडण्याकरता पंढरपुरातला मालक येत होता तो साधू किती अधिकारी. कर्म नाही चुकीत आलं. एक सांगू मुद्दा, 1400 ब्राह्मण होते यज्ञामध्ये. 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. 43,832 गुणिले 14 रोजचे माणसं इतके. 43,832 लोक एका पंक्तीला गुणिले 14 एका दिवसाची माणसं गुणिले 1 वर्ष 53 दिवस. 1 वर्ष, एका वर्षाचे 365 अधिक 53 इतक्या दिवस यज्ञ चालला. त्या यज्ञ 22 दिवस राहायला यज्ञाच्या पूर्णाहुती करता 4 ब्राह्मण लागत होते, 4 महाराज लागत होते, 4 साधू. तिथं 1400 होते. 1400 लोकायला 2.5 किलोचं ताट सोन्याचं जेवायला होतं. एका ब्राह्मणाला 2.5 किलो सोन्याचं ताट होतं जेवायला. पण त्या 1400 लोकांची मिटिंग घेतली. तुम्हाला पूर्णाहुती आता फक्त 4 लोकांना येते. एक नर्मदेच्या तीरावर आहे, एक आमक्या नदीच्या तीरावर आहे, एक तमक्या नदीच्या तीरावर आहे, एक वंग देशात आहे. वंग देशात चर्मवती नावाची नदी आहे. त्या चर्मवती नावाच्या गंगेच्या तीरावर कर्णाचं लग्न झालं वृषाली नावाच्या स्त्री सोबत. कधी कधी आपल्या नद्यांची नावं पाठवत जा. आपल्या मंगलाष्टकामध्ये सुद्धा नद्या घेतल्या जातात. आशीर्वाद आहेत त्याचे, आशीर्वाद. पण हल्ली हे मंगलाष्टक म्हणत ना कोणी, म्हणीच ना कोणी. मंगलाष्टक तरी सात्विक म्हणे जा, ज्याची लग्न राहिले त्याला. काही एक जण मंगलाष्टक असं म्हणलं, इतकं रडलं. मी म्हणलं काऊन चांडाळा, नुकती खाऊ दे ना आम्हाला. तो काऊन गाव राहिला रे. हा, नवरी जाताना तिळभर रडली नाही. हा, आणि तू काऊन गावरायला असे मंगलाष्टक म्हणू चांडाळा खाऊ दिन रे, नुकती खाऊ दिन. सात्विक मंगलाष्टक म्हणा, वेदीचं मंगलाष्टक ब्राह्मणाला म्हणू द्यावा. आणि जरी नसेल म्हणू द्यायचं तर तुम्हाला यावा. वेदीचं मंगलाष्टक कशाला म्हणतात याचाच मिळ नाही अजून काही लोकांना. एका लग्ना मी 3 लग्नाला वेदीचं मंगलाष्टक म्हणलंच नाही. अरे 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 म्हणलं किती चुकी. आता सावधान समयो साधा समीपी असे. अजून एक वेदीचं मंगलाष्टक शास्त्र आहे त्याच्यासाठी. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य हे तृण मानावे. आपला धर्म त्यानं उंच जात असतो. पैशाचा जोर झाला, पैशाचा कर झाला म्हणून कुठेही उधळायची नसते. नाही, त्यानं धर्मावर कलंक येत असतो, धर्माला ग्लानी येत असते. त्याच्यामुळं अशा चुका नाही करायच्या कुठं पण असो. मग त्या व्यक्तीला आणण्यासाठी देवाचं पत्र गेलं, यज्ञात टाकलं. अर्जुन गेला, चला धर्म गेला, चल ने. विमान सांगितलं मी, चल वापस जाय. द्रौपदी चालत गेल्या आणि त्या साधूला आणलं. अजून एका साधूची गरज होती, त्याला भीमाला आणायला पाठिलं. पण त्या साधूला डुकराचं तोंड होतं. जगातला 1 नंबरचा अन्नदाता राजा. पण एका साधूला जेवता जेवता वाईट शब्द बोलला. म्हणून त्या साधूनं सांगितलं, विश्वात 1 नंबरचा तू राजा आहेस, दान करणारा, अन्नदान करणारा. पण हे तोंड तुझं कोणीकडे जातंय. सगळं अंग सोन्याचं होईल पण तोंड डुकराचं होईल. गतो जन्म पापा येते कृतोजी हेती जायते येता आनन पुटा भय येतील शुक्राती जायते सर्वा. शुकर म्हणजे डुक्कर. डुकराचं तोंड लागलं. मागच्या जन्मातलं पाप. ज्याच्या पाया पडता कृष्ण जात होते. बघा, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. भोगिल्याची भोग तो न सुटे. विढोबार खुमाये 2 मिनिटं बसा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. संतांचं ऐका, मी कोण सांगणार तुम्हाला. मांडीवर पोरग घेतलंय, आशीर्वाद लागतो आपल्याकडे, पुण्य लागतं. रडू लागली. शेजारणीने विचारलं, बाई का रडता. काही नाही म्हणे, माझा बाळ मृत्यू पावला. मग मशानात नेतो म्हणे. पण त्याचे बाबा कीर्तनात बसले. तुकोबरायच्या कीर्तनात विक्षेप आणायची कोणाची ताकद आहे. ते तुकोबरायचे कीर्तन होतं. योगायोगानं शिवजी कासारांना त्या दिवशी टाळ नव्हता. शिवजी कासारांचा टाळ घ्यायची कोणाची हिंमत. पण प्रतिष्ठित कोणीतरी व्यक्ती आली आणि त्या दिवशी उभी राहिली. टाळांची संख्या कमी असेल आणि त्या दिवशी शिवजी कासार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. त्या कीर्तनातले मुख्य श्रोते 2-3 होते. बाकी काही श्रोते नव्हते असा विषय नाही. मंबाजीबुवा गोसावी होते, अनगडशा फकीर होते आणि रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेले शिवजी कासार होते. फार पवित्र कासार. किती पवित्र सांगू.
सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायचे. तर सोनबा ठाकरांनी शिवजी कासारांना प्रश्न केलता की तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनातला चालीचा मान भेटला, हे तुमच्याकडे पुण्य कोणतं होतं? वागणं किती गोड असावं लक्षात ठेवा. आपण परमार्थ किती करतो हे सांगायचंच नाही, त्याच्यापेक्षा गोड किती करतो ते सांगा. आपण परमार्थ पाठांतर करतो, याच्यापेक्षा आपण आचरणात किती करतो हे ज्याच्या त्याच्या मनाला पुष्ट पाहिजे. आणि कधी बी लक्षात ठेवा, जी गोष्ट निर्मळ असती का ती शेवटपर्यंत टिकत असते. निर्मळ म्हणजे आचरणातली. माणसाला आत्मविश्वास सुद्धा असतो, मी चांगलं केलंय. आणि निर्मळता नसेल तर मग आत्मविश्वास नाही, त्याचं पुण्य नाही, त्याची फलश्रुती नाही, त्याचा लाभ नाही, फायदा नाही, काही नाही, काही नाही. बडबडे तो शीन येणे विना. देऊतले मालक म्हणले नुसती बडबड झाली ती आपल्या जीवनात, त्याच्या पाठीमागे आचरणाची चौकट असली पाहिजे. शिवजी कासारांनी उत्तर दिलं, मला यांनी रामकृष्ण हरी का म्हणावं याच्याकरता हे पुरावा देतोय. शिवजी कासारांनी सोनबा ठाकरांना सांगितलं, ठाकूरजी, या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बायकांना मी बांगड्या भरतो. मी कासार आहे, माझ्या या ईदभर पोटाची खळगी भरण्याचा माझा व्यवसाय, माझा बांगड्या भरणे आहे. पण किती पवित्र होते शिवजी. त्या शिवजी कासारांनी सांगितलं, या महाराष्ट्राच्या मातीतली देवांगणी सारखी सुंदर असणारी स्त्री तिच्या हातामध्ये बांगड्या भरत असताना कासाराला दोन्ही हाताने तिचा हात धरावा लागतो. दोन्ही हाताने. परस्त्रीचा हात धरायची हिंमत आहे का आपली? दात पडूस तर हानतेन का नाही सरपंच लोक? कासाराला धरता येते की नाही? दोन्ही हाताने हात धरल्याशिवाय बांगडी भरताच येत नाही. चौकट किती सुंदर होती बघा आचरणाची. महाराज कासारांच्या बाबांचं टोपलं खाली टेकलं. ते म्हणले, मी थकलो रे आता. शिवजी त्यांचे वडील, जी बाबा, आता हा व्यवसाय तुला करायचा आहे, पण बाळा आचरणात कर रे. कडक कर आवाज. जरा हे गेले. सांगितली चौकट, नियम सांगितले. शिवजी कासारांनी आपल्यापेक्षा ज्येष्ठ वयाच्या स्त्रीच्या हातात बांगड्या भरत असताना तिच्या हाताला हात लावायच्या अगोदर तिला माय म्हणायचं आणि मग हाताला हात लावायचा. शिवजी कासारांचा नियम होता, बरोबरीची जर स्त्री असेल तर तिला बहीण म्हणायचं, मग तिच्या हाताला हात लावायचा. आणि त्यांच्यापेक्षा वयानं कमी असेल तर लेक म्हणून हाताला हात लावायचा आणि मग बांगड्या भरायच्या. माय, बहीण आणि लेक हा दर्जांतकरणात ठेवून महाराष्ट्रातल्या महिलांना बांगड्या भरल्या. ह्या पुण्याचा उदय झाला आणि तुकोबारायसारखा साधू सापडला, तुकोबारायसारखा महात्मा सापडला. महाराज रंगारूपानं दिसणारे जगात खूप सापडतील, तुमचं कल्याण करणारी सापडली पाहिजे. कल्याण ऐका पुढे. तर मृत मुलगा बाई कीर्तनात घेऊन आल्या तर तुकोबारायने देवालाही सांगितलं असेल, पंढरीतल्या मालकाला, काशीतल्या मालकाला, सत्यलोकातल्या मालकाला, तिघांनी सांगितलं आयुष्य संपलंय, आमच्याच्यानं काही होत नाही. पण काय योग महाराज, मांडीवर मेलेलं पोरग उठतंय आणि आईचे डोळे पुसते, आई रडू नकोस बस. हे तुकोबारायच्या कीर्तनातला पुरुषार्थ आहे. तर श्रुती नावाची व्यक्ती तिन्ही देवांकडे गेली. शांत शांत वारकरी वा शांत. काय झालं? अहो मोठ्यान घ्या ना, ना कशाला लेकरांकडे देता? मोठ्यान घ्या, तुम्ही घ्या. त्याच्या अंगावर कुठं धोत रे? विठाला 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 विठाला. श्रुती नावाच्या व्यक्तीने ब्रह्मदेवाला विचारलं, का हो शिवजी कासारांचा मुलगा तुम्हाला जिवंत करता येत नव्हता? नाही म्हणले, जन्माला घालणं माझं काम आहे. काशीतल्या आणि पंढरीतल्या मालकाला श्रुतीने विचारलं, का हो तुम्ही का नाही केला? ते म्हणले, आम्हाला जर शिवजीचा मुलगा जिवंत करता आला असता तर मी वनवासात गेल्यावर दशरथ राजाला मरू दिलं नसतं ना. ते तर माझे वडील होते, मर्यादेच्या पलीकडे करता येत नाही. मग श्रुती माता ही तुकोबारायाकडे गेली. यांनी रामकृष्ण हरी का म्हणायचं याचा मुद्दा आता ऐका.
श्रुती माता तुकोबारायकडे गेली आणि तुकोबारायला विचारलं, पूज्य श्री गुरुवर्य, तुकोबाराय तुमच्या चरणी दंडवत. कडक करा आवाज, मॉनिटरला द्या आवाज. तुमच्या चरणी दंडवत. कारण तिन्ही देव मुलगा जिवंत करू शकत नाही, तुम्ही केलाय, याचं कारण काय? तुकोबारायनं सांगितलं, श्रुती माते, आतापर्यंत केलेला परमार्थातला निखळ पुरुषार्थ, हरिभजनी धवळी द्यायची. काय जी नामाची साधना असेल त्या साधनेचा हौद भरलेला आहे त्या पुण्याचा, आणि त्याच्यात वंजळ खूप शिली, आणि एक वंजळभर पुण्य ह्या पोरासाठी खाली सांडलं, ह्या पोरासाठी खाली सांडलं, आणि तितक्या पुण्यानं पोरग उठलं. दिली चाली वाचा, दिले चाली वाचा, दिले चाली वाचा, दिले चाली वाचा, शय मागिल्या तपाचा, 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 शय मागिल्या तपाचा. दिली चाली वाचा, जय मागिल्या तपाचा, जय मागिल्या तपाचा, मागिल्या तपाचा. हे दिली वाचा, जय मागिल्या तपाचा, जय मागिल्या तपाचा, जय मागिल्या तपाचा. दिली चाली वाचा आणि शय मागिल्या तपाचा. पण तप लागन का नाही महाराज? ज्याच्याकडे तपश्चर्याचं पुण्य आहे, साधनेचं पुण्य आहे, नामजपाचं पुण्य आहे, अशा पुण्याचं गाठोडं ज्याच्याकडे असतो तो पुढच्याचं कल्याण करू शकतो. तेच आई वडील लेकराचं कल्याण करू शकतात ज्यांच्याकडे नामसाधनेचं पुण्य आहे. आणि म्हणून सात्विक सदाचारी पुण्यशील 2 बाळं तुम्हाला दिली. त्या बाळांचं गोड अशा प्रकारचं कौतुक व्हावा, आदर व्हावा. गरुडाच्या पंखाने त्यांनी झेप घ्यावा. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घ्यावी, अशी उदात्त अंतकरणाने आई वडिलांनी आशीर्वाद द्यावा. याच्याकरता इथून पुढे त्यांच्याकडे रामकृष्ण नामाचं पुण्य लागेल. आणि म्हणून त्यांनी जेवढा वेळ भेटेल, शेतात दारे पाणी भरत असतील कांद्याला, तर पाणी भरायचं असेल तरी पायानं भुंड दाबायचं. तुमच्याकडे काय म्हणते, वळ भुंड, वाफा, माती लावणं, दार बार किंवा त्या खोऱ्यानं फावड्यानं यानं माती लावायची. दातानं जिबीनं तर लाईतच नाही. कोणी असं करतं का दातानं? नाही. मग तोंड तरी कामाचे. मग तितक्या टायमामध्ये रामकृष्ण हरी म्हणणं हे पुढच्या लोकांसाठी ते हिताचे ठरेल. म्हणून गोड अशा प्रकारचं आतापर्यंतचं आयुष्य मिळालं. इथून पुढचं आयुष्य सदृढ मिळो, निरोगी मिळो, असं विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि उदात्त अंतकरणाने आईवडिलांचा आशीर्वाद ह्या बाळांना सुद्धा भेटो त्यांच्या, हेही विटेवरच्या मालकाला प्रार्थना करतो. आणि रामकृष्ण नाम हे किती पवित्र आहे याचा मुद्दा तुम्ही मला जी वेळ दिली त्या वेळेत तुमच्या पुढं जितकं सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 विठाला. राम आणि कृष्ण हे नाव किती पवित्र आहे, किती पवित्र आहे. महाराज प्रत्येक जण वेगवेगळ्या नामाचा जप करतो. राधे कृष्ण, राधे कृष्ण, वाईट नाही. श्रीमन्नारायण, श्रीमन्नारायण, प्रत्येकाची जप वेगवेगळी आहे. आपोआपल्या ढंगात, आपोआपल्या स्वरात, आपोआपल्या राग रागामध्ये म्हणजे आळवण्याचा प्रयत्न करतात. देवाचं नावच आहे. पण कलियुगी उद्धार हरीच्या नामे, या कलियुगामध्ये रामकृष्ण नामाला महत्व का, त्याचा एक मुद्दा आहे का गोडसा. नारायण नामाच्या ताकदीनं आजामेळाचा उद्धार झाला. आजामेळानं मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. पुत्राची आमिषे नारायण घोकी.
नामाची साधना झाली, पण नारायण 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 अनाथाच्या नाथे घातला विमानी नेला उचलोनी परलोका. नारायण नामाच्या ताकदीला मुळे आजामेळ नावाच्या ब्राह्मणाला विमान आलं आणि वैकुंठात प्रवेश झाला. नारायण राधाकृष्ण या जपाची साधना होती. राधाकृष्ण जपाची द्वापार युगातला काल. आई साहेबाला मांडीवर न घेता राधेला जन्नू दिली. जन्नू म्हणजे मांडी. आणि राधाकृष्ण जपाची धारणा पडली. आई साहेबाला राग आला आणि आई साहेब खाली दिंडीरवनात आल्या. दिंडीरवनात नारदासारख्या परमपावन 6व्या क्रमांकाच्या नामधारकाने संन्याशानं सांगितलं, प्रभू ज्या माणसाला मोठ्या माणसांनी 2 पावलं रिवस आलं पाहिजे. काही काही मोठ्याला वाटतं मी कस काय वापस जाऊ, मी का लहान आहे का. तसं नसतं सुमळ्या. मोठ्यांनीच 2 पावलं वापस आलं पाहिजे. मोठ्यांनीच. तर देवाने विचारलं, नारदा मी जगाचा बाप आहे म्हणूनच सांगतो प्रभू, अख्खं विश्व तुमचं भजन करतंय आणि तुमचा संसार जर पांगला ना तर लोक म्हणते यांना यांचा संसार नीट करता येत नाही, आपण याचं काय भजन करावं. मग आपसातली आपसात मिटवा ना. जाण तुम्ही खाली, वान थोडस लहान. नाही म्हणे ती बाय असू द्या ना, बायको जरी असेल तुमची तर फुरसनाच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. फुरसन कळत ना तुम्हाला. काडी कचरा, मोटर चालू 5ची आणि दांडात इतकाच कचरा पडला. दांड फुटला, कांदे कोरडे, वडे फुल. वड्यातच पाणी गेलं सर. वड्यातच किती कचरा पडला दांडात, इतकाच. तुमला तो दांड पाणी खाली जाण्याऐवजी इकडंच निघलं वड्याला. आणि कांदे कोरडे फाट. आणि तेच म्हणला रात्रभर मोटर चालू, बसला पप्याच माईल गा पाणी गेलं वड्यात पाणी. इतकंच इतकंच फुरसन. म्हणून फुरसनाच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. चांगल्या चांगल्याचे संसार फुरसनामुळे मातीत गेले. विद्यमान कलेक्टर जिल्हा ताब्यात त्याच्या, जिल्हा पण बायको वाहटूळ भेटली. ज्याच्या जीवनात बायको वाहटूळ आहे त्याला सोन्याच्या बंगल्यात पण मसन वाटा. हो, ज्याच्या जीवनात बायको सात्विक त्याला ऊस तोडताना पण स्वर्ग. ऊस तोडताना स्वर्ग. 92 एकर जमीन कमिली हो बापानं. पोरग शिकीलं, कलेक्टर केलं. कलेक्टर जिल्ह्याचा बॉस, सरपंच. 7 दिवस जनतेची सेवा आणि 8व्या दिवशी रविवारी बापाला भेटायला चालला. बायकोन धरलं शर्ट. 7 दिवस समाजाची सेवा करतो आणि 8व्या दिवशी मायबापाकडे जातो. तुंतुने माय संकशाला लग्न केलं. 14 वर्ष झालं वाहटूळ. मायबापाला बोलूच देत नाही. काय सुख असेल त्या कलेक्टरच्या जीवनात. त्याच्यासारखं जीवन नीच कोणाचंच नसेल. विद्यमान कलेक्टर आहे, विद्यमान कलेक्टर. फक्त नाव सांगता येत नाही. हे वाटलाईन नाही. त्याचं काय ते थोडं तितकं कट करणार आहे. महाराष्ट्रात एकटा तर भोळा यायला लावू देतो. नाही तर बरेच कीर्तन करा आले की जाय फॅक फॅक. नाही सध्या नाही. चलतंय गिरगाव करायचं. त्या पाणी आहे तर कोरडं झाल्यावर मी नदीला आणि तुम्ही वड्याला. आहे तर चल द्या. नादी लागू नये फुरसनांच्या. विटेवरच्या मालकाला सांगितलं जा लहानपणा घ्या. खाली आले. सांगितलं रुक्मिणी मी आलो आता. आता राधेकडे जाणार नाही. राधेकडे जाणार नाहीत पण राधाकृष्ण भजन नाही म्हणले. आता विठोबा रुक्माई म्हणते. खाली भजन कोणतं सुरू झालं मग? विठोबा रुक्माई भजन सुरू झालं. पण विठोबा रुक्माई भजन आपल्या एकतर भजनाच्या मध्याला असतं. संप्रदायाचा नियम आहे आपल्या संस्कृतीचा. रामकृष्ण नामातली ताकद किती. नारदांसारखा 6व्या क्रमांकाचा संन्यासी, परम पावन संन्यासी महाराज जीवनभर भजन केलं. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. भगवान शिवशंकरांनी नारदांना आणि तुंबरांना भजनासाठी सोबत घेतलं. विरक्त संन्यासी, ज्याला शर्ट नाही, खिसा नाही, सदरा नाही,
बँकेत अकाउंट नाही, ए बोल नका, ईदभर जमीन नाही, आश्रम नाही, झोपडं नाही, काय नाही, असा संन्याशी. करा ना याचा आवाज मोठा. तो संन्याशी एके दिवशी शापाच्या गाठोड्यात अडकला. दक्ष नावाचा राजा, भगवान शिवशंकरांचे सासरे, दक्ष प्रजापती म्हणून नाव होतं त्यानं, शाप दिला. नारदा, तुम्ही एका जागेवर कुठंच थांबणार नाही. कायमचा शाप लागला. नारद फक्त भजन सुरू असताना उभा असायचे, भजन संपलं की नारदाला चढावं लागायचं. नारद फक्त मधु नावाच्या अरण्यात थांबायचे, याच्या व्यतिरिक्त कुठं थांबता येत नव्हतं. जिथं प्रल्हादाचा उद्धार केला तिथं, बाकी पुन्हा कुठे नाही. सारखे नारद चालायचे, सारखी सारखी. नारदांनी तिन्ही देवांना एकत्रित केलं, मीटिंग भरवली. ब्रह्म विष्णू महेश, अविरत मी जीवनभर तुमचं भजन करतोय आणि माझा शाप संपत नाही. कारण काय? तिघांनी सांगितलं आमच्या डोक्याच्या पलीकडचा विषय. आणि शिवजीनं सांगितलं मी त्या सासऱ्याला बोलत नाही. त्याला बोकड्याचं तोंड लागलं. नंतर ते सर्वांना भागवतातलं कथा भागण्यात आहे, बघा तुम्ही, लक्षात येईल तुमच्या. खूप प्रयत्न केला पण नारदाचा शाप काही संपला नाही. नारदाला एक वारकरी भेटले, त्या वारकऱ्याचं नाव तुम्ही बघा आणि शोधा, सगळं सांगायला गुत थोडं घेत.